हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत रवा आणि नारळाचे लाडू. तर बघू शकता किती छान असे झाले. तर रक्षाबंधन आली तर काहीतरी गोड व्हायलाच हवंय. तर लगेच बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी आपल्याला कढई ठेवायची आणि त्यामध्ये टाकणार आहोत तूप. तर तूप टाकून घ्यायचे. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहोत रवा. आणि रवा शक्यतो बारीकच घ्या आणि जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरून घ्या. तर रव्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. त्याचा कलर जास्त बदलला नाही पाहिजे. गॅस एकदम कमी करायचा आहे आणि कमीत कमी 10 ते 15 मिनटं तरी त्याला आपण छान भाजून घ्यायचं आहे. आणि साखर मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घ्यायची. त्यात थोडीशी विलायची पण टाकून घेणार आहोत. विलायचीचा सुगंध भारी येतो. आणि खोबरं घेतलं किसून. खोबऱ्याचं प्रमाण जसं तुम्हाला आवडतं तसं टाका. खोबरं किसून घेतलं. आता खोबऱ्याला पण रवा भाजत आलं की त्यामध्ये टाकून हलकंसं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं कमी वाटलं होतं खोबरं म्हणून मी खोबऱ्याचा किस होता रेडीमेड तो पण टाकला आहे थोडासा. थोडंसं खोबरं जास्त असलं की लाडू खूप छान असे चवीला लागतात. तर बघू शकता एकदम छान असा भाजून झाला आहे रवा. हलकासा सुगंध एकदम छान दरवायला लागला की मग गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण पिठी साखर. साखर पण आपण जसं गोड खातो त्यानुसार टाकायची. साखर टाकून थोडंसं खाऊन बघायचं आहे सारण. रव्याचे लाडू थोडेसे गोडच छान लागतात. आता याला आपण झाकून ठेवणार आहोत. अर्धा ते 1 तास तरी त्याला झाकून ठेवायचं आहे आणि परत त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मिक्सर जारमध्ये याला चांगलं फिरून घ्यायचं बंद चालू करून. तेव्हाच ते लाडू आपल्याला वळल्या जातात, नाहीतर लाडू व्यवस्थित बनत नाहीत. आणि जेव्हा मिक्सरमधून आपण हे सारण काढतो तेव्हा लगेच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे. मिक्सरमध्ये फिरल्यामुळं तूप वगैरे सगळं एकजीव होतं आणि व्यवस्थित बघू शकताय सारण एकदम असं पिठासारखं होतं. आपल्याला नाही का विकत आणते किंवा आणि खोबरं पण जे थोडंसं झाडसर होतं ते पण वाटलं जातं. थोडंसं मिक्स करून घेतलंय बघा आणि त्याचे लाडू करून घेत आहे. तर एकदम छान असे लाडू होतात. तर या रक्षाबंधनसाठी रव्याचे लाडू तुम्ही नक्कीच करून बघा. रवा आणि नारळाचे एकदम छान असे होतात. तर बघू शकता अशाच प्रकारे सर्वच्या सर्व लाडू करून घेतलेत. एकदम छान असे लाडू रेडी झालेले आहेत. तर रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघू शकता एकदम छान असे मी ते लाडू तुम्हाला तोडून दाखवते. तोंडात टाकताच विघरतील असे लाडू बनून रेडी झालेले आहेत. आणि ह्या लाडूमध्ये आपण पाण्याचा अजिबात थेंब नाही टाकला आहे किंवा दुधाचा, तर बरेच दिवस राहतात.